Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ शुभांगी डमरे. तर फ्रेंड्स, आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्समध्ये जे काही पहिले 2 लेक्चर पाहिले त्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहत आलोय. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आपला संपलेला आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही आपलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती आपण पाहिली. तर फ्रेंड्स, आज आहे आपलं लेक्चर नंबर 3. तर लेक्चर नंबर 3 मध्ये आपण आज बघणार आहोत की जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तर ती कशा पद्धतीची आहे. तर फ्रेंड्स, आपण जी काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपेक्षा त्याचे जे नाव आहेत ते थोडे सोपे आहेत म्हणजे तुम्हाला स्टडीसाठी. बट ही जी काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. ही एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरच आहे फ्रेंड्स. तर कारण हे जी नावं आहेत हे थोडेसे डिफरंट आहेत, कधी न ऐकलेली आपण ते नावं आहेत. तर हे नावं तुम्हाला रेग्युलर नोट्स त्याच्या बनवावे लागतील म्हणजे तुम्हाला ते नावं पाठ करायला सोपे जातील. तर फ्रेंड्स बघा, तुमच्या बुकमध्ये एक अशा प्रकारची डायग्राम दिलेली आहे आणि हे जे काही बॉक्स आहेत हे बॉक्स तुमच्या बुकमध्ये फिल केलेले नाही आहेत, म्हणजे त्यामध्ये हे जे काही नावं आहेत ते नावं तिथे दिलेली नाही आहेत. तर फ्रेंड्स, हे नावं तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत. तर बघा, मी सांगते, हे जे काही आहे याला काय म्हणायचे फ्रेंड्स, तर वजायना म्हणायचे. तुम्ही तुमच्या बुकमध्ये हे नोट डाऊन करून घ्या नावं. हे जे काही आहे वजायना आहे. ह्यानंतर हे जे काही कोनिकल शेप थोडंसं आहे याला काय म्हणायचं, आपल्याला सर्विक्स म्हणायचे. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा थोडासा मी असं हे करते, हा जो पार्ट आहे हा पार्ट म्हणजे काय आहे तर हे युटेरस आहे. त्यानंतर हे जे काही तुम्हाला स्पेरिकल शेपमध्ये छोटे छोटे बॉल सारखं दिसते ते म्हणजे काय, ओव्हरी आहे. आणि हे जे काही फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे, जे काही आपल्या हातासारखं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचे, फिम्ब्रे म्हणायचे. त्यानंतर आहे ओव्हिडक्ट. तर फ्रेंड्स, यामध्ये युटेरसचं जी आहे ही वॉल वेगळी आहे आणि ओव्हिडक्टची जी वॉल आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. त्यानंतर हे जे काही दिसते हे काय आहे, फंडस आहे. त्यानंतर ही जी लेफ्ट साईड आहे ती कोणती आहे तर फर्टिलायझेशन साईट आहे. त्यानंतर ओव्हेरियन लिगामेंट आहेत. त्यानंतर मायोमेट्रियम वॉल आहे. ही जी काही युटेरसच्या बाजूची आहे ही कोणती वॉल आहे, ही मायोमेट्रियम वॉल आहे. तर फ्रेंड्स, हे जे काही नावं आहेत हे नावं थोडे व्यवस्थित लक्ष करून त्यामध्ये फिल करा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. कारण जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती सर्व ह्या नावावर डिपेंडच आहे. त्यामुळे तुम्हाला युटेरस किंवा ही जे काही मायोमेट्रियम वॉल आहे ती तुम्हाला समजली पाहिजे की ती प्रेझेंट कुठे असते किंवा त्याचं जे नाव आहे यालाच मायोमेट्रियम असं म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर फ्रेंड्स, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये राहील. तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत की जे काही एक्सटर्नल जेनायटेलिया ऑर्गन आहेत ते पाहिजेत आपल्याला. त्यामध्ये आपल्याला पाहिजे लेबिया मायनोरा, लेबिया मेजोरा आणि जे काही दुसरे पार्ट आहेत एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये ते पाहिजेत. तर फ्रेंड्स, जे काही आता आपल्याला लेबिया मायनोरा किंवा लेबिया मेजोरा पाहायचं आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं इंटरनेटवर जाऊन तुम्ही त्याचे डायग्राम बघत जा म्हणजे तुम्हाला समजेल. तर फ्रेंड्स, ही जी काही आहे ती तुम्हाला बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे, ती मी इथे रफ फिगर काढलेली आहे. तर फ्रेंड्स, आता बघा, जे काही एक्सटर्नलिया जेनेटेलिया ऑर्गन आहेत ते आता आपण पाहूयात. तर फ्रेंड्स, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण त्याची डायग्राम पाहिली. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही एक्सटर्नल जेनायटेलिया ऑर्गन आहेत तर ते ऑर्गनची आता आपल्याला माहिती पाहिजे. तर फ्रेंड्स, त्यामध्ये फर्स्ट आहे जे काही एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये जे काही इन्क्लूड्स पार्ट्स आहेत तर ते पार्ट्स म्हणजे कोणते, वजायना कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज वल्वा. म्हणजे हे जे काही वजायना आहे हे वजायना कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज वल्वा. हे जे काही वजायना आहे तर त्यालाच काय आपल्याला म्हणायचं तर वल्वा म्हणायचे. तर फ्रेंड्स, त्यानंतर आहे एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये वेस्टिब्युल्स आहे. त्यानंतर लॅबिया मायनोरा, लॅबिया मेजोरा आणि जे काही आहे मॉन्स प्युबिस. तर फ्रेंड्स, हे आता आपल्याला 1 बाय 1 पाहायचे. तर फ्रेंड्स, वेस्टिब्युल म्हणजे काय तर बघा, मीडियन व्हर्टिकल डिप्रेशन एन्क्लोज बोथ युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग. तर म्हणजे हे काय फ्रेंड्स, हे जे काही मीडियन व्हर्टिकल डिप्रेशन म्हणजे काय, होल एन्क्लोज बोथ द युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग्स. तर फ्रेंड्स, जे काही फिमेलमध्ये जे काही 2 ओपनिंग्स असतात, एक जे आहे ते पार्फ्युरेशनसाठी आणि दुसरं जे आहे ते जे काही युरेथ्रल ओपनिंग असतं त्याला म्हणायचं आणि मेलमध्ये फक्त एकच असतं. त्यानंतर फ्रेंड्स आहे लॅबिया मायनोरा
अनदर पेअर ऑफ थिन फोल्डेड इनर टू लॅबिया मेजोरा. त्यानंतर दे कवर टू हुक लाईक कवरिंग अराउंड द क्लायटोरिस. तर फ्रेंड्स हे जे काही क्लायटोरिस आहे हे काय असतं, हे एक इरेक्टाईल इन नेचर एक आहे. त्यानंतर पेनिस जे आहे मेलमध्ये त्या टाईपमध्ये हे क्लायटोरिस प्रेझेंट असतं फिमेलमध्ये. त्यानंतर आहे फ्रेंड्स लॅबिया मेजोरा. तर फ्रेंड्स हे जे काही लॅबिया मेजोरा आहे ते म्हणजे काय, पेअर ऑफ फ्लेशी फोल्डेड ऑफ स्किन. तर प्रेझेंट असतात फ्लेशी फोल्डेड ऑफ स्किन सारखे. त्यानंतर फ्रॉम बाउंड्री ऑफ वल्वा. वल्वा कुठे पाहिला आपण, हे जे काही कलेक्टिव्हली वजायनल आहे त्यालाच काय म्हणायचं आपल्याला, वल्वा म्हणायचंय. तर हे जे काही फोल्डेड स्किन आहे त्याची बाउंड्री म्हणजे कोणती, जी काही हे वल्वा आहे. त्यानंतर होमोलॉगस टू स्क्रॉटम. आता फ्रेंड्स आपण स्क्रॉटम कुठे पाहिलं होतं, मेलमध्ये पाहिलं होतं ना, तर त्याच होमोलॉगस म्हणजे काय, तर सेम जे काही आहे ते कुठे फिमेलमध्ये सारखं आहे स्क्रॉटमचं. इन्क्लोज द युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग. त्यानंतर फ्रेंड्स आहे मॉल्स प्युबिस वेअर द हेअर्स इज प्रेझेंट, म्हणजे जे काही हेअर्स असतात ते प्रेझेंट असतात. फ्लेशी इलिव्हेशन्स अबाव द लॅबिया मेजोरा. जे काही लॅबिया मेजोरा आहे त्याच्यावरती प्रेझेंट असतात मोन्स प्युबिस. तर फ्रेंड्स हे जे आहे आपलं एक्सटर्नल जेनेटेलिया जे ऑर्गन आहेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ज्या काही नोट्स आहेत ते ॲपवरती मी डाउनलोड केलेले आहेत. तर फ्रेंड्स त्यानंतर आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे जी काही आता फर्स्ट आहे त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे की अ पेअर ऑफ ओव्हरीज. पेअर ऑफ देअर आर टू टाइप्स, म्हणजे जे काही पेअर असतात ओव्हरीजच्या त्या प्रेझेंट असतात फिमेलमध्ये ते आपल्याला पाहिजे. त्यानंतर अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट पण पाहिजे. त्यानंतर युटेरस व्हजायना. त्यानंतर एक्सटर्नल जेनेटेलिया वल्वा. अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स अँड अ पेअर ऑफ मेमरी ग्लँड्स. तर फ्रेंड्स आता हे वन बाय वन आपल्याला पाहायचे. तर फ्रेंड्स पहिल्यांदा पहा की जे काही अ पेअर ऑफ ओव्हरीज. तर फ्रेंड्स आता आपल्याला अ पेअर ऑफ ओव्हरीज पाहायचे. तर आता आपल्याला पाहायचे की जी काही ओव्हरी आहे त्या ओव्हरीचं स्ट्रक्चर कसं आहे ती दिसते कशी, किंवा त्याचं जे काही मेन फंक्शन आहे ते आपल्याला पाहायचे. तर बघा फ्रेंड्स ही जी काही ओव्हरी आहे ही आपण जे काही प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गनमध्ये पाहिलं की, तर ही जी आपली ओव्हरी आहे ती फिमेलची काय आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. आणि मेलचं काय होतं, ते जे काही स्पर्म आहे ते. तर फ्रेंड्स ह्याचं जे काही ओव्हरीचं फंक्शन आहे ते म्हणजे काय, एग आणि ओव्हम प्रोड्यूस करणे, म्हणजेच त्याचं जे मेन फंक्शन आहे. त्यानंतर फ्रेंड्स स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, इज अ सॉलिड वोल शेप, म्हणजे हे काय असं गोल स्पेरिकल शेप सारखं असतं. आणि अल्मोंड शेप ऑफ ऑर्गन. तर जी काही फिगर मी फर्स्ट काढली होती व्हिडिओ स्टार्ट करताना ती फिगर तुम्ही व्यवस्थित पहा. त्यामध्ये जे काही एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी आहे ते तुम्हाला दिसेल. त्यानंतर फ्रेंड्स हे आहे डायमेन्शन. तर 3.0 हे जे काही आहे ही काय आहे, ही लेंथ आहे. ही ओव्हरीची 3.0 ही काय आहे, लेंथ आहे. त्यानंतर 1.5 ही काय आहे, ही काय आहे त्याची ब्रेथ आहे. आणि 1.0 ही काय आहे त्याची विड्थ आहे. तर हे ओव्हरीचं डायमेन्शन आहे. फ्रेंड्स MCQ पॉईंट तुम्हाला येऊ शकतो की जे काही ओव्हरीचं डायमेन्शन आहे ते कशा प्रकारे आहे. तर 3.0 ही लेंथ आहे, 1.5 ब्रेथ आहे, 1.0 ही विड्थ आहे. तर फ्रेंड्स लोकेटेड म्हणजे ही जी काही ओव्हरी आहे ती राहते कुठे, तर ती लोकेटेड कुठे होत असते, तर अप्पर पार्ट ऑफ पेल्विस अँड नियर द किडनी. अप्पर पार्ट जो आहे कशाचा, जी काही पेल्विस आहे रिजन तिथे, अँड नियर द किडनी, ह्या किडनीच्या जवळ त्याची लोकेटेड ओव्हरी असते. द लॉंगेस्ट लिगामेंट कॉल ॲज पेरिटोनियम. तर फ्रेंड्स हे जे काय आहे हे फिगरमध्ये आहे, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर ओव्हेरियन लिगामेंट्स कनेक्टेड ओव्हरी विथ युटेरस. हे जे काही ओव्हेरियन लिगामेंट आहे हे कनेक्ट्स कशाला असते, ओव्हरी विथ युटेरस, हे ओव्हेरियन लिगामेंट असते. त्यानंतर फ्रेंड्स ओव्हरी प्रोड्यूस जे काही हार्मोन्स आहेत त्यामध्ये जे काही इन्क्लूड आहेत ते आपण पाहिजे. इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, रिलॅक्सेशन आहे, ॲक्टिवेशन आहे, इनिबिशन आहे. फ्रेंड्स हे जे सर्व काही हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स प्रेग्नेन्सीच्या वेळेस जे काही आपापलं काम आहे ते करत असतात. ॲक्टिवेशन किंवा पार्च्युरेशनच्या टाईमला जे काही हे हार्मोन्स यूज होत असतात. तर फ्रेंड्स त्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी पाहायचे. तर फ्रेंड्स त्याआधी तुम्ही थोडंसं लक्ष द्या की ओव्हरीमध्ये जे काही आपलं ओव्हरी आहे ती कशा प्रकारे काम करत असते मंथली. तर फ्रेंड्स ही जी काही आहेत ह्या काय आहेत, ह्या ब्लड वेसल्स आहेत. फ्रेंड्स
ह्या ब्लड वेसल्स आहेत. त्यानंतर हे जे काही छोटे छोटे दिसत आहेत हे काय आहेत, प्रायमोडियल फॉलिकल आहेत. नाव व्यवस्थित लिहून घ्या. हे इकडे लिहिते मी, ब्लड वेसल्स. हे जे काय आहे हे काय आहेत, प्रायमोडियल फॉलिकल. त्यानंतर हे जे दिसते हे काय आहे, प्रायमरी फॉलिकल. प्रायमोडियल फॉलिकल आणि प्रायमरी फॉलिकल वेगळं असतं फ्रेंड्स. हे आहे प्रायमरी फॉलिकल. त्यानंतर हे आहे सेकंडरी फॉलिकल. आणि हे जे काही आहे फ्रेंड्स हे आहे मॅच्युअर फॉलिकल. म्हणजे हे जे काही ओव्हरीज आहेत ह्या इथे मॅच्युअर होत असतात. आणि हे जे काही आहे मध्ये हे काय आहे, oocyte आहे. म्हणजे जे काही पुढे जे फर्टिलायझेशन होईल ते ह्या ह्या फॉलिकलमध्येच होत असतं. नंतर हे जे काही आपल्या नर्व्स आहेत म्हणजे हे जे काही ब्लड वेसल्स आहेत ह्या म्हणजेच काय फ्रेंड्स, हे मेडुला आहे. त्यानंतर फ्रेंड्स आता लक्ष द्या, हे जे काही मॅच्युअर फॉलिकल आहे हा काय करतो, जे काही मॅच्युअर झालेला फॉलिकल आहे इथे जर स्पर्म आला तर तो फर्टिलायझेशन करेल. जर स्पर्म नाही आला तेव्हा काय करेल, हे कॉर्पस ल्युटियम मध्ये याचं रूपांतर होईल आणि त्यानंतर कॉर्पस अल्बिकम म्हणून तो थ्रूआउट आपल्या बॉडीमध्ये तो निघून जाईल. त्यानंतर फ्रेंड्स हे जे काय आहे हे आहे कॉर्टेक्स आहे. तर फ्रेंड्स हे जे काही स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी आहे हे इन डिटेल पाहायचं आहे. पण हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लड वेसल्स, प्रायमोडियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, पुरा मॅच्युअर, oocytes, कॉर्पस अल्बिकम्स कशाला म्हणतात, कॉर्टेक्स कशाला म्हणतात, हे थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर फ्रेंड्स आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीचे पॉईंट्स पाहिजेत. आपण हे डिस्क्रिप्शन पाहिलं पण ह्याचे जे काही पॉईंट्स आहेत म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करण्यासाठी महत्त्वाला पडतील. तर फ्रेंड्स बघा आता जे काही स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. तर फ्रेंड्स त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. जे काही स्ट्रक्चर आहे ते ओव्हरीचं पाहायचं आहे. ओव्हरी इज कॉम्पॅक्टेड विथ द सेंट्रल मेडुला अँड एक्सटर्नल आउटर कॉर्टेक्स. तर फ्रेंड्स आपण ह्या फिगरमध्ये पाहिलं की जे काही सेंट्रल मेडुला आहे, सेंट्रल मेडुला म्हणजे काय, जे काही ब्लड वेसल्स वगैरे आहेत त्याच म्हणजे काय, जे ते मेडुला अँड एक्सटर्नल आउटर कॉर्टेक्स. आपण पाहिलं की हे जे काही असं आपण स्ट्रक्चर काढलं होतं ओव्हरीचं, हे जे काही आहे हे काय आहेत, हे मेडुला आहेत. हे जे काय आहेत नर्व्स आहेत. आणि हे जे इथे काय आहे ते कॉर्टेक्स आहे. म्हणजे काय, तर हे एक्सटर्नल अँड आउटर कॉर्टेक्स आहेत. तर फ्रेंड्स कॉर्टेक्स कवर्डेड बाय लेयर ऑफ जर्मायनल इपिथेलियम. तर फ्रेंड्स आपण तुमच्या बुकमध्ये पण फिगर आहे पहा. हे जे काही कॉर्टेक्स आहे हे इथे काय एक असा जर्मायनल इपिथेलियम लेयर आहे. तर हे कवरिंग कशाला केलेलं आहे, जे काही कॉर्टेक्स आहे त्याला कव्हर केलेलं आहे. कशाने, जर्मायनल इपिथेलियम सेल्सनी. ते कसे आहेत, ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. ग्रॅन्युलर म्हणजे काय, हे छोटे छोटे असे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणायचं, ग्रॅन्युलर स्ट्रक्चर म्हणायचं. स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे इट इज अ लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ मेडुला कन्सिस्ट ऑफ ब्लड वेसल्स. म्हणजेच ह्या ब्लड वेसल्स त्यामध्ये नर्व सेल्स आहेत म्हणजे जे काही ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात त्या नर्व सेल्स आहेत. आणि पुन्हा लिम्फ वेसल्स आहेत जे काही आपल्या, आणि ब्लड वेसल्स म्हणजे जे काही WBC आहेत, हे जे काही व्हाईट ब्लड सेल्स वगैरे आहेत ह्या प्रेझेंट कुठे असतात, तर स्ट्रोमा म्हणजेच काय, जी लूज कनेक्टिव्ह टिश्यू. तर फ्रेंड्स त्यामध्ये आपल्याला जे काही कॉर्टेक्स आहे हे इन डिटेल कॉर्टेक्स पाहायचे की त्यामध्ये असते काय, त्यानंतर त्याचं ते फंक्शन आहे ते आपल्याला पाहायचे. तर पाहू फ्रेंड्स जे आहे कॉर्टेक्स. फ्रेंड्स इन कॉर्टेक्समध्ये आपल्याला डिटेल पाहायचे की जे लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस कॉल्ड एज ओव्हरियन फॉलिकल. तर फ्रेंड्स हे जे काही टायनी मासेस आहेत म्हणजे जे काही आपण कॉर्टेक्समध्ये हे जे काही छोटे छोटे प्रायमरी फॉलिकल्स पाहिले ते म्हणजेच काय, तर ओव्हेरियन फॉलिकल्स त्याला म्हणायचं. तर फ्रेंड्स कलेक्टिव्हली फॉर्म ओव्हल ओरिजिनेटिंग फ्रॉम द डोर्सल एंडोडम ऑफ यॉर्क सॅक. तर फ्रेंड्स हे जे काही ओव्हेरियन आहे हे यॉर्क सॅक म्हणजेच काय, तर एक एम्प्टी स्पेस असतो त्यामध्ये प्रेझेंट काय आहे, तर कॉर्टेक्स. त्यानंतर दीज सेल्स मूव्ह टू गोनॅडल रिजेस ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड डिवायडेड मायटोटिकली अँड कॉल्ड एज oogonia. फ्रेंड्स लक्ष द्या, दीज सेल्स, कोणती सेल्स, जी काही आपण ओव्हेरियन फॉलिकल आहे ती मूव्ह टू द गोनॅडल रिजेस ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, जे काही एम्ब्रियोचं जे काही डेव्हलपमेंट होतं तेच, अँड डिवायडेड मायटोटिकली अँड द कॉल्ड oogonia. फ्रेंड्स कोणती जरी सेल आपल्याला जर डिवायडेड करायची असेल, जर
त्याचं काय करावं लागेल आधी आपल्याला, तर मायटोटिक डिव्हिजन करावं लागेल. मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर काय होईल, ते आपलं एग तयार होईल, पुन्हा मिओसिस तयार होईल. तर फ्रेंड्स आधी मिओसिस का तयार होत नसतं, कारण का तर तिथे क्रोमोझोमचं जे काही डिवायडेशन आहे ते होत नसतं. जेव्हा मायटोटिकली डिव्हिजन झाल्यानंतर एगचं, त्यानंतर जे काही मिओसिस होईल, म्हणजे जे काही क्रोमोझोमचं डिवायडेशन होईल, तेव्हा मिओसिस होत असतं. आणि आधी काय होत असतं, तर मायटोटिक डिव्हिजन होत असतं. म्हणजे त्याला काय म्हणायचे, उगोनिया म्हणायचे. उगोनिया कंटिन्यू टू ग्रो अँड फॉर्म्स रुडिमेंट ऑफ ग्रॅन्युल सेल्स. जे काही ग्रॅन्युल सेल्स आहेत यामध्ये छोट्या छोट्या प्रेझेंट दिस ओव्हेरियन फॉलिकल प्रेझेंट असतात. कुठे, तर ओव्हेरियन फॉलिकल. ओव्हेरियन फॉलिकल म्हणजे काय फ्रेंड्स, तर जे काय प्रायमरी फॉलिकल आहे, सेकंडरी फॉलिकल आहे, त्यालाच आपल्याला काय म्हणायचे, ओव्हेरियन फॉलिकल्स फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ oogenesis. त्यालाच काय म्हणायचे, oogenesis occurs much female baby and by the end of 12 weeks of ovary fully form. काही oogenesis आहे ते त्यानंतर 12 वीक्स मध्ये काय तर बेबी पूर्णपणे तयार होईल, हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. इट हॅज मोर दॅन 20 मिलियन्स ऑफ प्रायमोडियल सेल्स. तर जे काही कॉर्टेक्समध्ये प्रायमोडियल सेल्सचं जे काही डिव्हिजन होत असतं त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे किती, 2 मिलियन्स ऑफ प्रायमोडियल सेल्स प्रेझेंट असतात. कुठे, तर कॉर्टेक्समध्ये. लक्षात घ्या की 2 मिलियन सेल्स प्रेझेंट इन अ प्रायमोडियल सेल्स. तर फ्रेंड्स त्यानंतर पुन्हा आणखीन आपल्याला इन डीपमध्ये पाहायचे की, तर फ्रेंड्स जे काय आपण कॉर्टेक्समध्ये पाहिलं की जे काही ते 2 मिलियन्स प्रायमोडियल सेल्स आहेत, तर ते एंटर्स कुठून करतात, तर फ्रेंड्स हे जे काही ओव्हेरियन ट्यूब आहे त्यातून हे एंटर्स होऊन इथे जे काही ग्राफियन फॉलिकल्स, म्हणजे जे काही प्रायमरी फॉलिकल आहेत त्याचं डिव्हिजन करून पुन्हा ते काय तयार होईल, तर त्याचं पुन्हा डिव्हिजन तयार होईल. म्हणजे त्याचं मायटोटिक डिव्हिजन तयार झाल्यानंतर 1 मिलियन ऑफ ओहम तिथे ते तयार करेल. तर फ्रेंड्स जी काही पहिली फिगर आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की हे जे काही आहेत, हे काय आहेत, हे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत. त्यानंतर हे प्रायमरी फॉलिकल आहे, त्यानंतर हे आहे सेकंडरी फॉलिकल, त्यानंतर इथे काय आहे ते मॅच्युअर फॉलिकल. याला काय म्हणायचे, मॅच्युअर फॉलिकल. त्यानंतर फ्रेंड्स इकडे जे काही पुन्हा जे काही आहे हे रप्चर होऊन बाहेर येईल. त्यानंतर जर इथे फर्टिलायझेशन होण्यासाठी जर जी काही कंडिशन असेल तिथे प्रेझेंट, तर तिथे काय पुन्हा फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढचं फ्युजन तयार होईल. जर त्या टाइमला फर्टिलायझेशन व्हायची जर गरज नसेल तर हे कॉर्पस ल्युटियम मध्ये त्याचं कन्वर्टेड होऊन ते आपल्या बॉडी थ्रू ते निघून जाईल. तर फ्रेंड्स हे आहे आपलं जे काही पाहिलं की ओव्हेरियनचं स्ट्रक्चर पाहिलं. तर फ्रेंड्स त्यानंतर आता आपल्याला हिस्टोलॉजिकल ऑफ ओव्हरी आणि जी काही रिप्रोडक्टिव्ह जी काही आपली एज आहे ते पाहायचं आहे. तर फ्रेंड्स बघा आता, तर फ्रेंड्स याआधीचा आपण पॉईंट काय पाहिला की जे काही ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे एक्सटर्नल पण पाहिलं आणि इंटरनल पण पाहिलं. त्यानंतर जे काही हिस्टोलॉजिकल ऑफ ओव्हरी आहे ते पण आपण पाहिलं. व्यवस्थित जो व्हिडिओ आहे तो परत एकदा पॉज करून पुन्हा बघत जा म्हणजे तुम्हाला कळेल. तर फ्रेंड्स त्यानंतरचा आता आपला पॉईंट आहे जे काही ही रिप्रोडक्टिव्ह एज आहे. रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे काय, जी काही फिमेलमध्ये जे काही रिप्रोडक्टिव्ह एज स्टार्ट होत असते ती एज आता आपल्याला पाहिजे. तर फ्रेंड्स आपण मेलमध्ये पण पाहिलं की जे काही 2 फेज आपण पाहिल्या त्या पण फेज जे काही 18 इयर्स अबव आहे त्यामध्ये चेंजेस पण पाहिले आपण. जे काही ज्युव्हेनाइल फेज आणि रिप्रोडक्टिव्ह एज आपण पाहिली. तर त्याप्रमाणे फ्रेंड्स ही आहे रिप्रोडक्टिव्ह एज. तर पहा फ्रेंड्स काय होतं, फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगेन्स, म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर मेनार्ज. तर फ्रेंड्स ही जी काही फिमेलमध्ये 13 इयर्स, जे काही 13 इयर्सच्या नंतर किंवा 12 इयर्सच्या नंतर जे काही मेन्स्ट्रुअल सायकल असते त्यालाच काय म्हणायचं आपल्याला मेनार्ज म्हणायचे. आणि स्टॉप ॲट 45 to 55 इयर्स त्याला काय म्हणायचे मेनोपॉज म्हणायचे. दिस पिरियड बिटवीन मेनार्ज अँड मेनोपॉज इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह एज. तर फ्रेंड्स काय म्हणायचे, जे काही फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती 13 इयर्स पासून चालू होत असते मंथली आणि कुठपर्यंत असते तर 45 to 55 इयर्स पर्यंत ही मेन्स्ट्रुअल सायकल फिमेलमध्ये असते. तर जे काही मेनार्ज आणि
मोनोपॉज हे जे काही यामधला जे काही पिरियड आहे म्हणजे 13 to 55 इयर्स पर्यंत जे काही आपला जे गॅप आहे त्यालाच काय म्हणायचं आपल्याला रिप्रोडक्टिव्ह एज. जी काही ही रिप्रोडक्टिव्ह एज आहे त्याला आपल्याला मेनार्च आणि मोनोपॉज मध्ये जे काही इन बिटवीन आहे त्याला काय म्हणायचे रिप्रोडक्टिव्ह एज म्हणायचे. फ्रेंड्स लक्ष द्या, मेनार्च जी प्रोसेस आहे ती कधी स्टार्ट होत असते इन 13 इयर्स आणि मेनोपॉज म्हणजे जे काही स्टॉप मेन्स्ट्रुअल सायकल होते ते कधी होत असते तर 45 to 55 इयर्सला. त्यालाच काय म्हणायचे फ्रेंड्स रिप्रोडक्टिव्ह एज. तर फ्रेंड्स आता बघा इन धिस एज कोणती एज म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज टोटली प्रोड्युसिंग अबाउट 416 एग्स. तर हे जे काही 416 इयर्स म्हणजे काय फ्रेंड्स जे काही 32 इयर्स आहेत इंटू 13 करायचं किती 416 एग्स प्रोड्यूस होत असतात. तर फ्रेंड्स आपण पाहिलं की जे काही प्रायमरी फॉलिकल्स आहे जे काही त्या ट्यूबमधून येत असतात फॉलोपियन ट्यूबमधून येत असतात किती तर 2 मिलियन्स जे काही oocytes तयार होतात त्यापैकी जे काही फर्टिलायझेशन करण्यासाठी फक्त 1000 oocytes असतात. त्यानंतर त्यातले पण काही डिवायडेशन होऊन किती राहतात फक्त 416 एग्स तिथे फर्टिलायझेशनसाठी तयार असतात. म्हणजे एक फिमेल 32 इयर्समध्ये 32 बेबी पार्च्युरेशनसाठी करत असतात. त्यानंतर फ्रेंड्स आहे आपला ओव्हेरियन हिस्टोलॉजी. जी काही ओव्हेरियन हिस्टोलॉजी आहे ती कशी आहे आपण पाहिलं की त्यामध्ये प्रायमरी फॉलिकल्स सेकंडरी फॉलिकल्स टर्शरी फॉलिकल्स आणि जे काही मॅच्युअर oocyte आहे ते आपण कुठे पाहिलं हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरीमध्ये. तर फ्रेंड्स आता यामध्ये बघा काय होत असतं जे काही ओव्हेरियन हिस्टोलॉजी आहे प्रायमोडियल फॉलिकल आपण पाहिलं फ्रेंड्स जे काही प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत फॅलोपियन ट्यूबमधून जे काही छोटे छोटे ग्रॅन्युअल्स सारखे असतात डेव्हलप्स इनटू प्रायमरी और सेकंडरी ग्राफियन फॉलिकल्स इन इच मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे हे जे काही प्रायमरी फॉलिकल्स आणि सेकंडरी फॉलिकल्स असतात जर त्याचं फर्टिलायझेशन नाही झालं तर ते काय होत असतं कार्पस अल्बिकम मध्ये तयार होत असतात. आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ oocyte जेव्हा डेव्हलपमेंट होत असतं oocyteचं लाईज इन सेकंडरी oocyte रिलीज हार्मोन. कोणता हार्मोन तेव्हा प्रोड्यूस करतो तर हा इस्ट्रोजन हार्मोन प्रोड्यूस करत असतं. ग्राफियन फॉलिकल्स बाय ॲडिशन इज मोर फॉलिक्युलर सेल इट मूव्स टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी टू रिलीज द ओहम. तेव्हा काय रिलीज होतं तर ओहम रिलीज होत असतो. तर फ्रेंड्स त्यानंतर ड्युरिंग ओव्युलेशन जेव्हा ओव्युलेशन होत असतं त्यानंतर काय होतं रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉलिकल कन्वर्टेड इनटू टेम्पररी एंडोक्राइन ग्लॅड. आपण पाहिली एंडोक्राइन ग्लॅड कॉल्ड कार्पस ल्युटियम. म्हणजे जर फर्टिलायझेशन झालं नसेल त्या oocyteचं तर ते काय होईल कार्पस ल्युटियम मध्ये त्याचं कन्वर्टेड होईल. कार्पस ल्युटियम इज फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस इज द कन्वर्टेड इनटू कार्पस अल्बिकस. तर फ्रेंड्स समजते का जे काही फर्स्ट प्रायमरी फॉलिकल आहे तर तो काय कन्वर्ट होईल प्रायमरी फॉलिकल्स त्यामध्ये तयार होईल. त्यानंतर सेकंडरी त्यानंतर टर्शरी आणि त्यानंतर जे काही मॅच्युअर oocyte आहे ते तयार होईल. जर तिथे फर्टिलायझेशन होत नसेल oocyteचं तर काय होईल ते कार्पस अल्बिकम मध्ये त्याचं कन्वर्टेड होईल oocyteचं आणि मेन्स्ट्रुअल सायकल थ्रू ते काय होईल आपल्या बॉडी थ्रू ते बाहेर निघून जाईल. तर फ्रेंड्स हे आहे ओव्हेरियन हिस्टोलॉजी. तर फ्रेंड्स त्यानंतर आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. तर हे स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल म्हणजे काय फ्रेंड्स बघा आधी हे समजण्याआधी इथे तुमच्या बुकमध्ये पण एक फिगर अशी दिलेली आहे मी पण इथे काढलेली आहे. तर फ्रेंड्स बघा हे जे काही तुम्हाला अशा रेषा दिसत आहेत तुटक तुटक त्याला काय म्हणायचं आपल्याला थिका एक्सटर्ना. तर हे जे काही थिका एक्सटर्ना आहे इट इज अ आउटर प्रोटेक्टिंग लेअर आहे. म्हणजे हे जे काही मध्ये आपला oocyte आहे त्याचं जे आउटर कव्हरिंग आहे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणजे त्याला जर काही इजा वगैरे व्हायच्या नसतील तर त्याचा जो काही लेअर आहे बाहेरचा त्याला काय म्हणायचे थिका एक्सटर्ना. त्यानंतर थोडासा आतमधला भाग म्हटलं तर थिका इंटरना आणि जे काही अँट्रियम वॉल आहे ती प्रेझेंट असते अराउंड द oocyte. त्यानंतर ग्रॅन्युलोसा सेल्स प्रेझेंट आहेत आणि मध्ये काय आहे तर oocyte प्रेझेंट आहे. हे स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर आहे. तर फ्रेंड्स बघा आता मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा सेल्स फ्रॉम द डिफरन्शिएटेड इनटू कोणत्या
कशामध्ये, तर जे काही ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, हे जे काही ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, छोटे छोटे जे काही ग्रॅन्युल्स दिसत आहेत, त्यामध्ये 2 टाइप्स आहेत. कोणता, डिस्कस प्रोलिगेरस आणि कोरोना रॅडिएटा. तर हे जे काही 2 सेल्स मध्ये जे काही टाइप्स आहेत ते कुठे प्रेझेंट असतात, ग्रॅन्युलोसा सेल मध्ये. त्यानंतर फ्रेंड्स आहे आपलं ओव्हिडक्ट. तर फ्रेंड्स हे जे काही ओव्हिडक्ट आहे, हे ओव्हिडक्ट म्हणजे काय, तर त्याला आपल्याला फॅलोपियन ट्यूब आपण म्हणतो, जी की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच काय, तर ही जी काही फॅलोपियन ट्यूब आहे त्यालाच दुसरं नाव काय आहे, युटेराइन ट्यूब. तर फ्रेंड्स त्यानंतर बघा लेइंग ओव्हर पेरिटोनियल कॅव्हिटी हॅव्हिंग पियर स्ट्रक्चर. तर फ्रेंड्स आपण ह्या लेक्चरच्या फर्स्ट टाइमला जी काही आपण फिगर काढली होती फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची, त्यामध्ये बघा तुम्हाला कळेल की जी काही फॅलोपियन ट्यूब आहे ती कशा पद्धतीची आहे, ती दिसते कशी. तर फ्रेंड्स त्यानंतर बघा 10 to 12 त्याची काय आहे, लेंथ आहे. तिची काही जी लेंथ आहे फॅलोपियन ट्यूबची किती आहे, 10 ते 12 सेंटीमीटर लॉंग आहे. इंटरनली लाइंड बाय सिलिएटेड इपिथेलियम. तर फ्रेंड्स जे काही इंटरनली लाईन म्हणजे जे काही फॅलोपियन ट्यूब मध्ये इंटरनल स्ट्रक्चर आहे ते कोणते, सिलिएटेड इपिथेलियम जे काही सेल्स आहेत त्याने ती बनलेली आहेत. जे काही सिलिया आहेत असे ह्या प्रकारचे, त्या टाइपने ती बनलेली आहे. इट इज अ प्रेझेंट 3 लेयर्स. तर फ्रेंड्स जे काही डिवायडेड झालेले 3 लेयर्स आहेत, कोणते कोणते आहेत, तर फर्स्ट आहे फ्रेंड्स इनफंडिबुलम. तर फ्रेंड्स त्यामध्ये काय आहे, द प्रॉक्सिमल फनेल लाईक पार्ट. तर जे काही पार्ट आहे ते कसा दिसतो, तो फनेल लाईक स्ट्रक्चर असा दिसतो फ्रेंड्स. तर विथ ओपनिंग कॉल्ड एज ऑस्ट्रियम, त्याला काय म्हणायचे, ऑस्ट्रियम म्हणायचे. तर त्यानंतर द मुवमेंट ऑफ सिलिया, जे काही या सिलियाचं मुवमेंट होत असेल, जे काही ते सिलिया काम करत असतात, फिमरे हेल्प्स इनटू ड्युरिंग ओव्युलेटेड एग टू ऑस्ट्रियम. तर फ्रेंड्स जे काही आपण फिमरे पाहिलं होतं, जे काही फिंगर लाईक स्ट्रक्चर होतं, तर तुम्ही ते डायग्राम एकदा परत बॅक जा आणि व्हिडिओ पहा. तर जे काही मुवमेंट आहे सिलियाची ते काय करतात, हेल्प्स जे काही ओव्हम आहे ते ओव्हमला मध्ये ढकलण्याचं काम कोण करतात, तर हे फिमरे स्ट्रक्चर करत असतं. तर फ्रेंड्स त्यानंतर आहे सेकंड आहे ॲम्पुला. फर्स्ट काय आहे इनफंडेबुलम, सेकंड काय आहे ॲम्पुला आणि थर्ड आहे इस्थॅलॅमस म्हणजेच काय, कोरोनिवा. तर फ्रेंड्स ॲम्पुला म्हणजे काय, इट इज अ मिडल लॉंग अँड स्ट्रेट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट. हे आहे एक मिडलचा पार्ट आहे, लॉंग आहे आणि स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट, जे म्हणजेच काय, तर फर्टिलायझेशन एरिया. तर इथे काय होतं, ओव्हम आणि एगचं आणि स्पर्मचं जे फर्टिलायझेशन होत असतं ते कुठे, ॲम्पुलामध्ये होत असतं फ्रेंड्स. तर त्यानंतर इस्थॅलॅमस, डिस्टिल नॅरो पार्ट ऑफ द डक ओपनिंग ॲट युटेरस. तर फ्रेंड्स समजून घ्या, जे काही नॅरो पार्ट आहे ओव्हिडक्टचा तो ओपनिंग कुठे होतो, तर युटेरस. तर फ्रेंड्स आता आपल्याला इन डिटेल युटेरस पाहायचे, युटेरसचं स्ट्रक्चर पाहायचे. युटेरसमध्ये जे काही पार्ट पडलेले आहेत त्याचा आपल्याला 1 by 1 त्याचं आपल्याला जे काही डिस्क्रिप्शन आहे तर ते पाहायचे फ्रेंड्स. तर आता पहा फ्रेंड्स युटेरसमध्ये काय होत असतं. तर फ्रेंड्स त्यानंतर आपल्याला पाहायचं युटेरस. तर फ्रेंड्स हे जे काही युटेरस आहे कॉमनली कॉल्ड ॲज वूम, म्हणजे जे काही बेबी असतो वूम मध्ये त्याला काय म्हणायचं, युटेरस. इट इज अ हेलो मस्क्युलर पियर शेप असतो. ऑर्गन लोकेटेड अबव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. त्याच्या जे काही युरिनरी ब्लॅडर आहे त्याच्या जे काही लोकेटेड ऑर्गन आहे कोणतं, जे काही हे पियर शेप्ड वूम लाईक स्ट्रक्चर आहे युटेरसचं लोकेटेड अबाउ द बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. तर फ्रेंड्स समजते का काय, त्याचं जे डायमेन्शन आहे 7.5 × 5 × 2.5 सेंटीमीटर हे युटेरसचं काय आहे, डायमेन्शन आहे. तर फ्रेंड्स त्यामध्ये 3 टाइप्स नाही, तर फ्रेंड्स त्यामध्ये 3 लेयर्स प्रेझेंट असतात. तर जे फर्स्ट आहे त्याला काय नाव आहे, फंडस, जे की आपण पाहिलं युरिनरी ब्लॅडरमध्ये हे जे काही आहे त्याला आपण काय म्हणतो, ते जे फंडस आहे. त्यानंतर आहे बॉडी, जे काही खाली जी आहे ती बॉडी. त्यानंतर फ्रेंड्स हे काय आहे, सर्विक्स. तर फ्रेंड्स हे 3 लेयर्स प्रेझेंट असतात कुठे, तर युटेरसमध्ये. तर फ्रेंड्स फंडसमध्ये काय, अप्पर डोम शेप्ड पार्ट, हे जे काही डोम शेप्ड पार्ट आहे, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकर्स हिअर, जे काही इम्प्लांटेशन होणार आहे ते एम्ब्रियोला प्रोड्यूस करत असतं. त्यानंतर आहे बॉडी, ब्रॉड पार्ट ऑफ युटेरस विच टॅपर्ड डाऊनवर्ड, म्हणजेच काय, तर जे काही ब्रॉड पार्ट आहे युटेरसचा टॅपर्ड डाऊनवर्ड टू द
बॉडी पार्ट. त्यानंतर आहे सर्विक्स, नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर लेंथ एक्सटेंडेड टिल वजायना, जी काही त्याची लेंथ आहे ती किती आहे 2.5 सर्विक्स. पॅसेज हॅज 2 ओपनिंग. तर जे काही सर्विक्स आहे तर फ्रेंड्स आपण पाहिलं होतं की सर्विक्स जे काही आउटर जे काही लोअर एंडला प्रेझेंट असतं तर ते जे काही सर्विक्स आहे त्याला किती 2 लेयर्स असतात. कोणता तर एक एक्सटर्नल आणि एक इंटरनल. तर 2 ओपनिंग्स असतात. तर फ्रेंड्स इंटरनल मध्ये काय होत असतं पहा, तर जे काही इंटरनल युटेरस आहे त्यामध्ये पण 3 लेयर्ड वॉल युटेरस असतं. तर फ्रेंड्स पहिलं आहे आउटर मोस्ट पेरीमेट्रियम. लक्ष द्या फ्रेंड्स, हे जे काही 3 लेयर आहेत हे लेयर कशाचे आहेत, सर्विक्स मध्ये जे काही इंटरनल लेयर आहे त्यामध्ये 3 लेयर्स पडतात. पहिला आहे आउटर मोस्ट, म्हणजे जे काही आउटर पार्ट आहे त्याला काय म्हणायचे, पेरीमेट्रियम म्हणायचे. त्यानंतर मिडल थिक, जे काही मिडल लेयर आहे थोडासा थिक आहे म्हणजे थोडा जाडी आहे त्याला काय म्हणायचे, मिडल थिक मायोमेट्रियम. तर फ्रेंड्स हे जे काही मिडल थिक मायोमेट्रियम आहे, कॉन्ट्रॅक्शन कॉल लेबर फॉर द चाइल्ड बर्थ. जेव्हा काही चाइल्डची बर्थ होत असते त्यावेळेला हे जे काही मिडल लेयर आहे ते काम करत असतं. त्यानंतर इनर मोस्ट, जो काही इनर मोस्ट लेयर आहे त्याला काय म्हणायचे, एंडोमेट्रियम म्युकोझल मेम्ब्रेन. जे काही इनर मोस्ट लेयर आहे त्याला काय म्हणायचे, एंडोमेट्रियम म्युकोझल मेम्ब्रेन. तर फ्रेंड्स रेग्युलरली चेंजेस इन साइज ड्यूरिंग मेन्स्ट्रुएशन reaches supply with the blood vessels provided the nourishment to the fetus. तर फ्रेंड्स हे जे लेयर आहेत 3, कोणता आउटर मोस्ट पेरीमेट्रियम, मिडल थिक मायोमेट्रियम आणि इनर मोस्ट लेयर एंडोमेट्रियम म्हणजेच काय तर म्युकोझल मेम्ब्रेन, हे 3 लेयर आहेत. युटेरस मध्ये जे काही सर्विक्स कॅनल आहे त्यामध्ये हे 3 लेयर्स प्रेझेंट असतात. फ्रेंड्स समजून घ्या, समजत नसेल कमेंट करा की मॅम हा पॉईंट समजत नाहीये, मी परत रिटर्न तुम्हाला तो पॉईंट समजून सांगेल. कारण मेल आणि फिमेलमध्ये इकडचा पार्ट तिकडे करू नका, कारण तुम्हाला त्यामध्ये काही समजणार नाही. जी काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याचे जे काही नावं आहेत ते थोडे सोपे आहेत, याचे थोडेसे अवघड आहेत, त्यामुळे तुम्हाला पाठ करायला थोडंसं अवघड वाटेल. तर फ्रेंड्स आता आपण जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यामध्ये आपण ओव्हिडक्ट पाहिलं, ओव्हरीज पाहिलं, त्यानंतर आता आपण युटेरस पण पाहिलं. तर फ्रेंड्स त्यानंतर आता आपल्याला जे काही मेमरी ग्लँड आहेत, जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात, तर त्याचा आता आपल्याला इन डिटेल पाहायचे की ती जी काही मेमरी ग्लँड असते ती ॲट द चाइल्ड, जेव्हा जे काही बर्थ होत असते बर्थ चाइल्डची, त्यानंतर मेमरी ग्लँडचं जे काही काम असतं किंवा जे काही मिल्क किंवा जे काही ते प्रोड्यूस होत असतं त्याला आपल्याला कशा प्रकारे तिचं काय काम आहे इंटरनली तर ते पाहायचं आहे. तर फ्रेंड्स बघा आता मेमरी ग्लँड. तर फ्रेंड्स ही जी काही मेमरी ग्लँड आहे, ॲसेसरी ग्लँड म्हणजे हे जे काही मेमरी ग्लँड आहे एक ॲसेसरी ग्लँड ऑफ ऑर्गन आहे अँड प्रोडक्शन ऑफ जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, प्रोडक्शन अँड रिलीज टू द मिल्क आफ्टर पार्थुरेशन. तर हे जे काही प्रेग्नेन्सी नंतर जे काही मिल्क रिलीज होत असतं बेबीसाठी, तर ते काय ॲसेसरी ग्लँड थ्रू ते रिलीज होत असतं. तर फ्रेंड्स त्यानंतर बघा प्रोड्यूस एनलार्ज आफ्टर प्युबर्टी विथ द हेल्प ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हार्मोन. तर हे जे काही आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर जे काही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स काम करत असतात मेमरी ग्लँडमध्ये, ते त्यानंतर काय होत असतं, दिस मेमरी ग्लँड्स आर इन्क्रीजेस, म्हणजे ह्या काय होत असतात, लार्ज होत असतात. तर फ्रेंड्स त्यानंतर बघा आता काय आहे, लॅक्टी ट्युब्युल्स डेव्हलपमेंट ऑफ ऑकर्स ड्यू टू लॅक्टोट्रॉपिक हार्मोन. हे जे काही लॅक्टी ट्युब्युल्स आहेत फ्रेंड्स, आपण हे ट्युब्युल्स पण पाहिले होते. कुठे पाहिले होते हे ट्युब्युल्स? कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की आपण ट्युब्युल्स कुठे पाहिले होते. अदर जे काही मेमरी ग्लँडच्या आधी जे काही ट्युब्युल्स आहेत ते आपण ते टेस्टिसमध्ये पाहिले होते ना. तर फ्रेंड्स असं लक्षात करत जा की जे आपण जे काही मध्ये मध्ये मी प्रश्न विचारते ते सांगत चला. तर फ्रेंड्स त्यानंतर प्रोलॅक्टिन ड्युरिंग द प्रेग्नेन्सी द मेमरी ग्लँड्स आर पेअर अँड राउंडेड शेप ऑफ पेक्टोरियल रिजन. तर फ्रेंड्स हे जे काही राउंडेड स्ट्रक्चर आहे मेमरी ग्लँडचं, दिस आर 2 पेअर शेप्ड असतात. त्यानंतर फ्रेंड्स कन्सिस्ट ऑफ लॅक्टिफेरस डक्ट्स. हे जे काही लॅक्टिफेरस डक्ट्स आहेत मेड विथ मस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर हे जे काही यामध्ये टिश्यूज आहेत कोणते, तर मस्क्युलर टिश्यू आहेत. कुठे? लॅक्टिफेरस डक्टमध्ये. हॅविंग 15 to 20 इरेग्युलर मेमरी
लोब्युल्स. हे किती असतात? 15 ते 20 लोब्युल्स प्रेझेंट असतात मेमरी ग्लँडमध्ये. तर ॲल्युलर ग्लँड सिक्रेट मिल्क विच स्टोर इन ल्युमेन ऑफ ॲल्युली मिल्क इज रिलीज फ्रॉम निपल. म्हणजे हे जे काही निपल आहे ब्रेस्टचं, तिथून काय होत असते तर हे जे काही मिल्क रिलीज होत असतं. कधी? आफ्टर मॅच्युरेशन. तर फ्रेंड्स त्यानंतर प्रेझेंट इन डार्क ब्राऊन कलर एरिया कॉल्ड ॲज ऑरिओला. तर हे जे काही डार्क ब्राऊन कलर आहे त्याला काय म्हणायचं? ऑरिओला. तर फ्रेंड्स समजते का काय होते मेमरी ग्लँड्समध्ये? जे काही आफ्टर चाइल्ड, जे काही बर्थ झाल्यानंतर जे काही चाइल्ड आहे त्याला जे काही मिल्कची गरज असते तर ते मिल्क रिलीज कुठून होत असतं? तर हे मेमरी ग्लँडपासून. तर फ्रेंड्स हे आहे मेमरी ग्लँड आपलं आज इथे आपण संपलेलं आहे. तर फ्रेंड्स त्यानंतर जे काही आपली ओव्हेरियन सायकल आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओव्हेरियन सायकल नंतर गॅमेटोजेनेसिस, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हे आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड्स इथपर्यंतचा जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण ओव्हरीज पाहिल्या, त्यानंतर ओव्हिडक्ट्स पाहिले, त्यानंतर आपण जे काही मेमरी ग्लँड्स पाहिलं. तर फ्रेंड्स हे जे काही आहे ह्याच्या नोट्स आपण परिवर्तन ॲपमध्ये जाऊन त्याच्या नोट्स तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे काही इन डिटेल आहे त्याचे स्ट्रक्चर, आणखी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी माझ्या हाताने बनवलेलं आहे. जे काही अशा फिगर मी त्या नोट्समध्ये काढलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला सोप्या पडतील एक्झामला काढण्यासाठी. तर फ्रेंड्स त्यामध्ये जाऊन तुम्ही त्या नोट्स घ्या म्हणजे तुम्हाला मार्क्स एकदम फुल मिळून जातील. तर फ्रेंड्स त्यानंतर आता आपल्या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण नेक्स्ट जे काही ओव्हेरियन सायकल आहे, गॅमेटोजेनेसिस, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हे पाहणार आहोत. तर फ्रेंड्स आतापर्यंतचा पाठ तुम्हाला समजतंय असं मी गृहीत धरून नेक्स्ट लेक्चर उद्या बनवेल. तर फ्रेंड्स हे जे काही आतापर्यंत जे लेक्चर झालंय ते व्यवस्थित नोट्स त्याच्या बनवा आणि जर समजत नसेल तर कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. Download Parivartan app made by Super Excellence Academy to watch more curriculum videos.